आपण बॉल फेकायचे बा. इथून निश्चित सामन्याला सुरुवात निश्चित आपल्याला पाहाव्या. एका बाजू टीम न्यू स्टार क्रिकेट संघ पंजे संघ आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल टीम निश्चित आपण पाहता श्री गणेश क्रिकेट संघ हरिग्राम संघ. हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सामना आजच्या रात्रीला जबरदस्त सामना आयोल्ट सामना निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला हरिग्राम त्यांच्या विरोधात फाईट करेल टीम पंजे संघ. हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात कित्येक वेळा एकमेकांना धूळ चारला, कित्येक वेळा एकमेकांना पाणी पाजला. आज नव्या रीतीनं धामणीच्या मैदानावरती हे दोन संघ उतरले घेत निश्चित आपण पाहतो कशा रीतीने खेळ केला जाईल देखील दोन्ही संघाच्या पाठीराख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. दोन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला आपण पाहतो रवी त्याच्या सोबतीला बाबू ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. आज खरं तर शेवटची रात्र भरपूर सारे प्रेक्षक वर्ग देखील जॉईन होत या स्पर्धेमध्ये निश्चित आपण पाहतो. चला पंच आपण लगेच सामन्याला सुरुवात करा. इथून निश्चित आपण पाहतोय चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम मोरबे हरिग्राम आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल टीम पोईंचे संघ. हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात निश्चित लढत आपण पाहतो. आज शेवटची रात्र निश्चित आपल्याला पाहायला मेगा फायनलची रात्र आणि आज खरं तर भरपूर सारं प्रेक्षक वर्ग निश्चित मैदानाच्या चौपर बाजूने आपल्याला पाहायला मिळतील. पहिला सामना निश्चित आपल्याला पाहायला फलंदाज आपण पाहतो रवी त्याच्या सोबतीला बाबू ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये अच्छा रात्रीला सुरुवात निश्चित आपण पाहता. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देवा सर्व कार्येषु सर्वदा महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवराने देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा आणि अच्छा रात्रीला सुरुवात निश्चित आपण पाहता. स्ट्राईक एंडवरती सज्ज फलंदाज आपण पाहता रवीला आपण पाहता संघाचा प्रमुख खेळाडू इथून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पहिले षटक पाबरपेच गोलंदाज मार्ग वरती भानुदासला पाचारित करण्यात आला. इथून आपण पाहतो पहिल्या षटकावरती संघाकडे विश्वास दाखवला. इथून त्याला पहिल्या षटकावरती पाचारित केल्या. डावखुरा त्याचा फलंदाज आणि स्ट्राईक एंडवरती सज्ज नेते आपण पाहतो. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम इज ऑन लेट्स प्ले काउंटडाऊन स्टार्ट नाव 3 2 1 गेम इज ऑन लेट्स प्ले. अच्छा रात्रीतला पहिला चेंडू इथून फेकण्याकरिता सज्ज. पहिला चेंडू कोला टाकला निश्चित आपण पाहतो. ड्राईव्ह केला मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर्सला चेंडू रिलीज झाला. इथून निश्चित आपण पाहतो एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये एका सिंगलला संघाचा अकाउंट ओपन केलं, वैयक्तिक अकाउंट देखील ओपन केला या एकेरी दाबीने मैदानाच्या आतमध्ये. इथून स्ट्राईक एंडवरती सज्ज फलंदाज बाबूला आपण पाहतो एक चांगला खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील हरिग्राम संघाच्या पाठीराख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज नाही इथून निश्चित आपण पाहतो भानुदास. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघाच्या माध्यमातून राहिली जाते. 4 षटकांचा सामना इथून दोन्ही संघाच्या संघाचं लक्ष असू द्या. निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयार. इथून परत एकदा भानुदास पेस घ्या पटका चांगला पटका अवेमध्ये नो मास स्टँड मध्ये चेंडू रिलीज झाला. इथून मात्र शेवटच्या क्षणी चांगल्या क्षेत्रसंघ इथून राहिले जाता चेंडू उचली पेकीपर्यंत नित्या इथून मात्र अद्याप गोलंदाजाचा बोलबाला राहिला जातो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज इथून तयार आहे भानुदास.
ओ क्या बात आहे. वन्स मोर अगेन डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी इथून राहिली जाते. गोलंदाज भानुदासच्या माध्यमातून निश्चित आपण पाहता बाबूला शांत ठेवलं जातं मैदानाच्या आतमध्ये. इथून नॉन स्ट्राईक केंद्र अद्याप रवीला आपण पाहता त्या फलंदाजाला स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आपण पाहता. प्रवीणभाई जुगऱ्या त्यानंतर दिनेश कंडवी नंतर शुभागमन निश्चित आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. त्यांचे स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयारी इथून. ओ पटका चांगला. बॅटच्या स्लॉट मध्ये एलिव्हेशन कमी. इथून मात्र विकेटचं पतन. पहिला धक्का. टीम बॅटिंग करतच हरिग्राम संघाला 50 होईल बाबू. तीन धावा खर्च केलेत या गोलंदाजाने. शेवटचा बॉल या षटकातला आपण पाहता. ओ फटका चांगला. मिडलला शतरषक निश्चित आपण पाहता. ओ मैदानाच्या आतमध्ये घडले का. एक साधा सोपा जेल जमिलेला दान. इथून निश्चित आपण पाहता. एंड ऑफ द बॉल षटक क्रमांक इथून पहिले संपला जाता आणि पहिल्या षटकामध्ये टीम हरिग्राम संघ जाऊन पोहोचला 4 अंकावरत्या एका गड्याच्या मोबदल्यात. दबलत किंमत मोजावी लागेल का. टीम पोईजी या संघाला निश्चित आपण पाहता. पहिल्या षटकात भानुदासनं उग्या 4 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये एक महत्वपूर्ण सफलता इथे राहिली गेल्या. बाबूचे विकेट त्या गोलंदाजाने मिळवले गेल्या. सांघिक कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिले षटक गोलंदाजी मार्गवरत्या निश्चित आपण पाहता. सुनीलला इथून प्राचारित करण्यात आलं. कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील पोंजी संघाच्या पाठीराख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. अनुष्ठाक केंद्रवरती सजगोंदास अरुण टाकऱ्या संघाचा प्रमुख खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील हरिग्राम संघाच्या पाठीराख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. काय होईल काय बिघडेल हे देखील पाहण्यात तितकंच गरजेचं मैदानाच्या आतमध्ये राहिले गेला. इथून दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकामध्ये हरिग्राम संघाला कमीत कमी 40+ तरी धावा बनवणं गरजेचं राहील. खेळपट्टीचा विचार केला तर खेळपट्टी जितकीच गोलंदाजाला साथ देते तितकीच फलंदाजाला देखील साथ देते. या अचूक खेळपट्ट्या चांगला खेळ इथून राहिला जाता. चला इथून पोंजी संघ आपण स्पीडअप घ्या मित्रांनो. आज मेगा फायनलची रात्र निश्चित आपण पाहतो वेळेवरती सर्व सामने कव्हर व्हायला पाहिजेत. इथून गोलंदाज सज्ज. इथून निश्चित आपण पाहतो दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात आहे मैदानाच्या आतमध्ये. ओ स्विचचा प्रयत्न करायचा होता. लागला तर बरबाद नाही तर अबाद. इथून बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. विकेट किपरच्या हातामध्ये थोडीशी पमलिंग त्यानंतर डॉट बॉलची सांगता निश्चित आपण पाहता. तर निश्चित आपण पाहतो स्वप्नील वाघमारे या मान्यवरांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल टीम पोंजी संघासाठी. इथे मात्र टीम खुला झाले टीम पोंजी संघासाठी. निश्चित आपण पाहतो गोलंदाजाच्या ओ फटका चांगला. बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चालला पार्किंग प्लॉट मध्ये. अच्छा रात्रीतील पहिला षटकार. क्या बात या. इथून मात्र जशा रीतीने दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू जरूर डॉट बॉल फेकला होता आणि त्यानंतर अरुणची बॅट बोलली जाते मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा 6 धाब्याच्या मदतीने संघाची धावा संख्या डबल डिजिट मध्ये 10 या अंकावरती.
10 धावा धावपळकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गोलंदाज तयार आहे. ओ उडवला पुन्हा एकदा त्या सीझन मध्ये निश्चित आपण पाहतो इथून मात्र विकेटचं पतन जशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जातं. फलंदाज होईल बाद अरुण टाकऱ्या. बॅक टू द पॅव्हिलियन. इथून आपण निश्चित पाहतो 200 रुपयाचं कॅश प्राइज इथून निश्चित मिळवले गेले. गोलंदाज सुनील चांगली गोलंदाजी षटकार आला होता. त्यानंतर टिप टॅट जशाच तसा प्रत्युत्तर इथून गोलंदाजाच्या माध्यमातून दिला जाता. निश्चित आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इंडिया नंबर 4 वरती संजय डावकर आताचा फलंदाज आहे. कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील आपण पाहायला गेलं. हरिग्राम संघाच्या पाठी राख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तर इथून निश्चित आपण पाहतो सुनील वरती जरूर एक षटकार आला होता. त्यासंदर्भात चांगलं कमबॅक या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिलं जातं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गोलंदाज तयार आहे. उलटाच बॉल त्यावरती पहार करण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहतो. बॅकवर्ड स्कोअर लागला चेंडू रिलीज झाला. इथून आपण विसर केला तर चेंडू उचलली पैकी पर्यंत या 2 धाबा सहजरित्या पूर्ण मैदानाच्या आतमध्ये 2 धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धाबा संख्या निश्चित आपण पाहतो 12 अंकावरती 12 धाबा धावपळकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असणार हरिग्राम संघ. आता परत नॉन स्ट्राईक केंद्रवरती रवीला आपण पाहतो. आता परत एक चेंडू पेस केला. 1 धाब्याचं योगदान आता परत राहिलं जातं त्याच्या माध्यमातून. आता परत आपण जर विचार त्यापर्यंत स्ट्राईक मिळणं गरजेचं राहील या मॅच मध्ये. गोलंदाज तयार आहे. हो इथून निश्चित आपण पाहतो पंचांना लाईन चेक केली जात्या. वेस्टच्या खूपच बाहेरून जाणार चेंडू अतिरिक्त एकदम एका धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धाबा संख्या 13 या अंकावरती 13 धाबा धावपळकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश क्रिकेट संघ हरिग्राम संघ चांगला खेळ अद्याप राहिला जाता. गोलंदाज सज्ज सुनील आपण पाहतो थोडीशी मागणी गोलंदाजी या षटकामध्ये राहिली जात्या. 4 बॉलचा खेळ संपला. 2 बॉलचा खेळ बाकी या षटकातील. ट्रॅकर बॉल थोडीशी आउट स्विंग निश्चित आपल्याला पाहायला मिळते. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसरला जाता. एक डॉट बॉल इथून आपण पाहता चांगली गोलंदाजी इथून धाबा रोखण्याचा प्रयत्न या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिला जातो मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल या षटकातील आपण निश्चित पाहतो. बॅटिंग करत टीम हरिग्राम संघ. एकाच 2 मोठे फटक्या या चेंडूवरती मारावा लागेल. गोलंदाज तयार इथून निश्चित आपण पाहतो सुनील. फटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चाला कव्हर पॉइंटच्या डोक्यावर येतोय गगन चोंबिया षटकार. निश्चित आपण पाहतो डॉट बॉल आला होता. त्यानंतर षटकार टोकला गेला शेवटच्या चेंडूवरती. मी मग अशीच उल्लेख होता काय एखादा मोठा फटका येणं गरजेचं राहील टीम हरिग्राम संघाला आणि तो फटका आला गेलाय. संघाची धावा संख्या निश्चित आपण पाहतो 19 या अंकावरती. 12 बॉलचा खेळ संपला. 19 धाबा धावपळकीवरती निश्चित आपण पाहतो टीम बॅटिंग करत असं टीम हरिग्राम संघ. चला इथून पुंजे संघ आपण टीम मीटिंग घेऊ नका. आज मित्रांनो बेंगाल फायनलची रात्र इथून सर्व सामने कॉर्पोरेट मध्ये खेळवायचे निश्चित आपण पाहतो. चला कॉर्पोरेट करा. बारा बॉलचा खेळ संपला. 12 बॉलचा खेळ बाकी अद्याप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम पोंजे संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी अद्याप राहिली जाते. धाबा रोखण्याचा प्रयत्न करत असताना टीम निश्चित आपण पाहतो पोंजे संघ चांगला खेळ अद्याप दोन्ही संघाच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये निश्चित आपण पाहतो. आज नव्याने रीतीनं दामणीच्या मैदानावरती हे 2 संघ निश्चित आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला पोंजे संघ आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना टीम निश्चित आपण पाहतो हरिग्राम संघ चांगला खेळ अद्याप आपण पाहतो. सांगे कोड्यातील तिसरं वैयक्तिक पहिले षटक गोलंदाजी मार्क वरती वासुदेव आला. इथून कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल हे देखील पोंजे संघाच्या पाठी राख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील.
ऑन स्ट्राईक एंडवरती सज्ज फलंदाज निश्चित आपण पाहतो रवीला अद्याप एक बॉलचा पेस केला, एक धाब्याचं योगदान त्याच्या माध्यमातून अद्याप राहिलं जातं. गोंदास तयार आहे. हो आपला क्रमांक त्याला उकरण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहतो. लॉंगलला चेंडू रिलीज झाला, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिट इथून मैदानाच्या आतमध्ये घडले का फलंदाज सेफ निश्चित आपण पाहतो. आणि त्यानंतर या 3 धाबा सहज पूर्ण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 3 धाबा निश्चित आपण पाहतो. काय झालं तू कशाला बघायला आला? कसं बघून देतील आपण सांगितलं शिवाय. संघाची धाबा संख्या 20 या अंकावरती निश्चित आपण पाहतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला फलंदाज पिंटो. इथे चांगला खेळ करावा लागेल. मिडल अलर्टच्या फलंदाजाला इथे मात्र चांगला खेळ करावा लागेल. ओ कोला टाकलेला चेंडू ड्राईव्ह केला मैदानाच्या आतमध्ये. सील मिडलला चेंडू रिलीज झाला, एकदा वेगाने सहज टपून दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करा फिल्डिंग. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाता. इथून मात्र 3 धाबा सहज टपून मैदानाच्या आतमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव मिळतील 3 धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धाबा संख्या 23 या अंकावरती. 23 धाबा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असताना टीम हरिग्राम संघ इथून मात्र स्ट्राईक रोटेट झाला. फलंदाज पिंटो या खेळाडूला चौकार षटकार मध्ये माहीर असणारा फलंदाज निश्चित आपण पाहतो. पिंटूला इथून चांगला खेळ करावा लागेल. इथून मात्र संघाच्या संगणकाने विश्वास दाखवला. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. इथून आपण पाहतो फलंदाज पिंटू या खेळाडूला अद्यापर्यंत साथ देत असताना आपण पाहतो सलामीला आलेला फलंदाज रवी अद्यापर्यंत 3 बॉलचा पेस केला आणि 4 धाब्याचे योगदान अद्यापर्यंत त्याच्या माध्यमातून राहिलं जातं. 5 धाब्याचे योगदान त्याच्या माध्यमातून इथून राहिलं जातं. फलंदाज रवीच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो. गोलंदाज तयार इथून निश्चित आपण पाहतो. वासुदेव चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहिली जाते. गोलंदाजी चांगली होते. गोलंदाजीला शतरक्षक साथ देत नाही मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार इथून वासुदेव. कोला टाकलेला चेंडू बॅक टू द बॉलर. इथून आपण पाहतो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथून मात्र बॅकअप चांगलं राहिलं जाता मैदानाच्या आतमध्ये. निश्चित आपण पाहतो इथून जर चेंडू अडवला नसता तर निश्चित आपण पाहतो लेग स्लिपच्या दिशेनं चेंडू जरूर गेला असता. इथून मात्र डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. तर निश्चित आपण पाहतो ज्यांचं नुकताच शुभ आगमन झाल्या, ज्या मान्यवरांच्या आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो या स्पर्धेमध्ये निश्चित आपण पाहतो विलास शेठ फडके या साहेबांचं इथून शुभ आगमन आपण पाहतो. रायगड जिल्हा परिषद सदस्य निश्चित आपण पाहतो ज्यांना ओढण्याचं भाग्य लाभला ते इथून आपण पाहतो या स्पर्धेमध्ये त्यांचे शुभ आगमन निश्चित आपण पाहतो.
विलास शेठ फडके या साहेबांचं या मान्यवरांचं इथून निश्चित आपण पाहतो शुभागमन आपण पाहतो या साहेब मंचावरती तुमचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आज करतात शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमध्ये आणि त्यांच्या सोबतीला निश्चित आपण पाहतो राजेंद्र पाटील माजी सभापती यांचं देखील शुभ आगमन या स्पर्धेमध्ये निश्चित आपण पाहतो. या दोन्ही मान्यवरांना इन्व्हाइट करू तुम्ही मुख्य व्यासपीठावर असून असतो बा तुमचं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. निश्चित आपण पाहतो या स्पर्धेतील शेवटची रात्र आणि आज करता मान्यवरांच्या आलोटानं गर्दी या स्पर्धेमध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर राजेश किने माजी सभापती या साहेबांचं देखील शुभ आगमन या स्पर्धेमध्ये निश्चित आपण पाहतो. या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापूर्वक स्वागत आणि स्वागत आहे. थोड्या मॅच कडे मॅच देखील भरपूर महत्वाचे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूला हरिग्राम आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना निश्चित आपण पाहतो टीम पोंजी संघाची टोटल धावा संख्या निश्चित आपण पाहतो 28 या अंकावरती 28 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असताना हरिग्राम संघ चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इकडे तर शेवटची रात्र निश्चित या स्पर्धेची आपण पाहतो 28 धावा धावपलकीवरती निश्चित आपण पाहतो. चला पोंजे संघ इथून वेळ खर्च करू नका लगेच स्पीडअप घ्या लगेच फास्ट घ्या. तर निश्चित आपण पाहतो ज्यानं खरं तर आम्हाला मालिकेसाठी फ्रीज देण्यात आला निश्चित या स्पर्धेमध्ये आपण पाहतो विलास शेठ फडके त्यांच्या माध्यमातून फ्रीज देण्यात आला या स्पर्धेसाठी आपण पाहतो. साहेब पुन्हा एकदा तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार आणि आभार या. आज तर दामणी गावावरती प्रेम निश्चित आपण पाहतो जेवण दादा बसमा त्यानंतर निश्चित दादा बसमा यांच्यावरती अफाडून असणारे हे प्रेम निश्चित आपल्याला पाहायला मिळतं. मोठी स्पर्धा नाईट रजनी शृंखला निश्चित आपल्याला पाहायला मिळते. चला इथून पोंजे संघ आपण भरपूर वेळ खर्च करतो पंच आपल्याला देखील वॉर्निंग आहे लगेच सामन्याला सुरुवात करा. आज मेगा फायनलची रात्र आहे आणि इथून आपण पाहतो सर्वच सामन्या कॉर्पोरेट मध्ये खेळवा निश्चित आपण पाहतो मोठी स्पर्धा नाईट रजनी शृंखला निश्चित आपल्याला पाहायला मिळते. संघाचे टोटल धावा संख्या 3 षटकाचा खेळ संपला आणि 3 षटकामध्ये टीम प्रथमतः बॅटिंग करत असत टीम हरिग्राम संघ जाऊन पोहोचला 28 अंकावरती 28 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम बॅटिंग करत असा हरिग्राम संघ शेवटचा षटक स्लोवरचा इथून आपण पाहतो हलक्यात पेस करायचं होता पॅडवरती चेंडू रिलीज झाला इथून मात्र एक सिंगल निश्चित आपल्याला पाहायला मिळतं लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल निश्चित आपण पाहतो. एका सिंगलच्या मधील संघाची धावा संख्या 29 अंकावरती बॅट कडे का येस ओके. नवीन पोंदास ऑन स्ट्राईक वरती निश्चित आपण पाहतो पोंदास रबिया सलामीला आलेला खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो निश्चित आपण पाहतो. शेवटचे षटक घ्या अनावारचे षटक घ्या या षटकावरती अमित ठरावा लागेल या फलंदाजाला. हो इथून निश्चित आपण पाहतो चांगला चेंडू रिलीज केला परफेक्ट यॉर्कर इथून फेकले जातात मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि इथून मात्र परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये फेकले जातात. गोलंदाज आपण पाहतो शेवटच्या षटकावरती गोलंदाज अंकुशला आपण पाहतो चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली जात्या या स्पर्धेमध्ये निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयार हा प्रकार बॉल त्याला हुक केला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे येतोय खन 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 खनिज षटकार. जबरदस्त फटकेबाजी इथून मैदानाच्या आतमध्ये राहिली जात्या. संघाची टोटल धावा संख्या निश्चित आपण पाहतो 35 या अंकावरती 35 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असताना टीम हरिग्राम संघ चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. शेवटचे षटक घ्या श्लोकवरचे षटक घ्या आणि त्याच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी इथून मैदानाच्या आतमध्ये राहिली जात्या. टीम निश्चित आपण पाहतो गोंदास तयार इथून निश्चित आपण पाहतो अंकुश वरती आक्रमण केले जातात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गोंदास तयार या ओढवायचा होता इथून मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत ना विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जाता इथं डॉट बॉल शेवटचे षटक घ्या आणि या षटकावरती एखाद दोन मोठे फटके मारणे नितांत गरज आहे. टीम निश्चित आपण पाहतो हरिग्राम संघाला 40+ तरी धावा झाला तरी मॅच मध्ये भरपूर मजा आपल्याला पाहायला मिळेल. गोंदास तयार या हो इथून निश्चित आपण पाहतो पंचांना लाईन चेक केली जाते. इट इज अ व्हाईट बॉल अतिरिक्त एकदम एका धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धावा संख्या 36 या अंकावरती 36 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम बॅटिंग करत असताना हरिग्राम संघ चांगला खेळ इथून राहिला जातो.
चांगली इथून गोलंदाजी रॅली जाते. गोलंदाज आपण पाहता अंकुशच्या माध्यमातून जर एक वाईट बॉल फेकला त्याच नंतर कमबॅक करावा लागेल या गोलंदाजीला. रवी ऑन स्ट्राईक एंडवरती आणि त्याच नंतर रमेश दादा पाटील दामणे गावाचे पोलीस पाटील चांगले व्यक्तिमत्व डासिंग डालामॅट व्यक्तिमत्व या मान्यवरांना देखील आम्ही इन्व्हाइट करू. तुम्ही देखील मंचावरती तुमचे स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून गेल्या 5 रात्रीपासून त्यांच्या हजेरी लागली जात्या आणि आज शेवटची रात्र ते देखील आज आपल्याला स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहे. पटका चांगला आडवा बॅट ने केला. एक्स्ट्रा कव्हरला गॅप भरपूर मोठ्या शेवटच्या क्षणी इथून चेंडू अडवला जाता. इथून मात्र या 2 धाबा सहज रिटा पुन्हा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव मिळतील 2 धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धावा संख्या निश्चित आपण पाहतो 39 अंकावरती 39 धाबा धावपलकेवरती इथून निश्चित आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असताना टीम हरिग्राम संघ. शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल कित्येक धावेपर्यंत टार्गेट सेट केला जाईल आपण पाहतो. ओ पटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये इलिव्हेशन केलं. ओ मैदानाच्या आतमध्ये घडलं एक साधा सोपा जाईल मात्र जमिनीला दान. इथून 3ऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जातो मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र 4थी धावेचा प्रयत्न करत असा फलंदाज इथून मात्र फलंदाज होईल बाद. इथून पहिल्या डावाचा खेळ संपला जातो आणि पहिल्या डावामध्ये टीम बॅटिंग करत असा टीम निश्चित आपण पाहतो हरिग्राम संघ जाऊन पोहोचला 42 अंकावरती निश्चित आपण पाहतो. पहिल्या डावाचा खेळ संपला. मायचे उपचार प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्पा आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना आम्ही सन्मान द्या. पुन्हा एकदा या दोन्ही मान्यवरांचा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार आणि आभार या. आज खरं आपला बहुमूल्य वेळ काढून या स्पर्धेमध्ये ज्यांना भेट दिला आपण पाहतो विलासदादा पडके त्यांच्या सोबतीला आपण पाहतो राजेश शेट केनिया या साहेबांना खरं तर आपले बहुमूल्य वेळ काढून या स्पर्धेमध्ये भेट दिल्या. साहेब पुन्हा एकदा तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार आणि आभार या. निश्चित आपण पाहता त्यांच्या माध्यमातून याच दरम्यान इथे उपस्थित मान्यवरांचा आपण पुन्हा एकदा आभार व्यक्त करूया. आज आपण जर पाहिलं या परिसरातील नवनवीन उपक्रमामध्ये नियमितपणे ज्यांनी भर घातली आणि आपण पाहतो आज या स्पर्धेसाठी ज्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाली त्यांचे माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री विलास शेठ फडके साहेब तसेच माजी सभापती माननीय श्री राजेश शेठ केणी साहेब सुकापूर यांनी या स्पर्धेसाठी व्हिजिट दिली आणि आता या स्पर्धेची ते रजा घेत आहेत. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेला आज मॅन ऑफ द सिरीज साठी लागणारं जे प्राइज आहे अर्थातच शीत कपाट म्हणजेच
आपण पाहतो जे फ्रीज त्यांनी दिलेलं आहे ते फ्रीज चे पुरस्कर्ते इथे आपल्याला उपस्थित पाहायला मिळाले आणि त्याच समवेत माजी सभापती माननीय श्री राजेश केडी साहेब यांनी या स्पर्धेसाठी तब्बल 2,000 रुपये आर्थिक सहाय्य केलेलं आहे, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच आमचे पोलीस पाटील साहेब 10,000 रुपये त्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला दिलेले आहेत, त्यांचे आम्ही ते आभार व्यक्त करतोय. आणि त्याचसह आपण मैदानाच्या आतमध्ये जाणार आहोत. चला, आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवा. आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचेत. आणि पोलीस पाटील साहेबांना विनंती आहे की यायचं आपण मंचावरती. माननीय श्री पोलीस पाटील साहेब. चला, आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये लगेच पाठवायचेत. जास्त वेळ नाही घ्यायचा. आता आज फायनल डे आहे, त्यामुळे कुठल्या प्रकारचं आपल्याला खोलंबा निर्माण नाही करायचा आहे याची आपण नोंद घ्यायची. सगळ्यांना प्रेमाचा आणि विनंतीचा कॉल आहे. लवकरात लवकर आपण आज सगळं कव्हर करायचं आणि मधोमध्ये जो वेळ जातोय तो प्लीज आपण आज कमी घ्या, नाहीतर मग आम्हाला एक सक्त भूमिका घ्यावी लागेल. किंबहुना मी म्हणेन की सुरुवातीला आज 7 ते 8 वाजता सामने सुरू होणं फार गरजेचं होतं, बट तसं झालं नाहीये आणि आपण या चुका केल्यात. वेळेवरती येणं आणि शिस्तीचं पालन न करणं यामुळे आता मी म्हणेन की आजची रात्र संपूर्ण आपल्याला जागरण करावं लागेल. दुसरी मॅच आहे, पहिलीच आहे, दुसरी कोणाची आहे? हरिग्राम ना. पहिला आपचा आपण खेळ पाहिला. 42 धावा बनवल्यात आणि 43 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. हा येस, वर्णे मनोज संघाचा कॅप्टन म्हणजे मनोज हे आपण आणि वाघेरा जोमा आपण कॅप्टनशिप करत आहात. तरी टॉस साठी आपण इथे रिपोर्टिंग करायचे. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी आपण इथे यायचे. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. यंगस्टार पोंजे संघाचे कर्णधार इथे पोहोचलेले आहेत. वर्णे संघ तुम्हाला विनंती आहे की आपण आपला संघनायक इथे पाठवायचा आहे. आज नियमावली कडक असेल. जर संघनायक इथे उपस्थित झाले नाही तर मग आपल्याला त्या नियमांचं पालन करावं लागेल आणि होणाऱ्या नुकसानास तुम्ही मग स्वतः जबाबदार असाल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. मॅच कडे घेऊन चालतोय. अंपायर सिग्नल. गेम इज ऑन. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3, 2, 1. लेट्स बिगिन. डावाची होती सुरुवात. प्रथमारंभी करू विनंती विघ्नेश्वर गणपती तुझ्या दर्शनी मांगल्याच्या ध्वजा सदा फडकती. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मेगा फिनाले महाअंतिम फेरीची रात्र आणि या रात्रीमधील आज पहिल्या सामन्यातील सेकंड इनिंग दाबा झेस करायच्यात. आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये, ज्यामध्ये आपण पाहतोय भानुदास आणि अंकुश या दोघांना मैदानामध्ये जरूर संधी दिलेली आहे आणि ज्यामध्ये आघाडीला भानुदास आपण पाहतो स्ट्राईक एंडला आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतो. रवीची गोलंदाजी पाव आपल्याला त्याला संधी आहे. धावा वाचवायच्यात या उद्देशाने तो आला. लाऊड शाउट. बिग अपील अँड विकेट. पहिला धक्का एज अँड टेकन. विकेट किपरनं केलं काम तमाम आणि याच भानुदासचा डाव संपतोय. पहिला फलंदाज बॅटिंग करत असताना पोंजे संघाचा बाद. हाच मनसोब आपण गोलंदाजा रवीचा पाहिला.
सलग 2 चेंडू आपण बघितले रवी आणि रवी सोबत गोलंदाजी आपण पाहतो, ज्यामध्ये अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्या खेळाडूच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. आपल्याला विकेट देखील संपादन झाली. अकाउंट ओपन नाहीये, विकेट पडली आहे, शून्यावरती पहिला बाद झालाय. विकेट. हा बॉल खूप उंच मारायचा प्रयत्न होता, गॅप मधून जरूर खेचलाय. पॉइंट पहा तिकडे, फिल्डर नाही आहेत बट लॉंग ऑफ मधून फिल्डर पाठलाग करतात, फार दूर नव्हते. आणि बॉल आपण जर पाहिला तर थोडासा धीम्या गतीने चालला होता. आउटफील्ड तिकडे आपण पाहिले फास्ट जरूर आहे, बट यावेळचा जो स्ट्रोक आहे त्यामध्ये आपण पाहिलं की मिस टायमिंग स्ट्रोक होता, त्यामुळं या बॉलवरती आपण पाहतो की हा बॉल स्टॉप करणं फिल्डरला जरूर साध्य झालं आणि अकाउंट ओपन झालं. हाही बॉल त्याच दिशेनं ऍज इट इज, जसाच तसा फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा फिल्डर आहेत यावेळेला, प्रोटेक्शन चांगलं. पहा तिकडे थोडे फंबल होत आहेत, बट फायदा उचलताना आपण फलंदाजांना पाहतो. भरपूर गोंगाट चालू आहे, कालवा चालू आहे, कारण ज्यावेळेला खराब फिल्डिंग होते त्यावेळेला मग आपण पाहतो की गोलंदाजासह कॅप्टन यांचा पारा चढतो आणि मग या गोष्टी आपल्याला सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बट काही संघाचे संघनायक आपण पाहतो की अतिशय कूल पद्धतीने आपण पाहतो की जे कॅप्टनशिप निभावतात. आम्ही एम्बा 11 ओवे स्टार ओवे संघ पाहिला होता आणि त्या ओवे संघामधून आम्ही जरूर पाहिले होते जे कॅप्टन होते ते कॅप्टन आणि त्यासह त्यांचे 10 खेळाडू इतका जोरात अगदी आपण पाहिलं काळवा करायचे की त्यांना त्याचाच तो बेनिफिट मिळायचा. ते म्हणतात ना, स्लेज ही एक देखील कळा आहे, त्या कळेला जपतात काही खेळाडू. इथे पहा अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. यावेळेला कुठल्याही प्रकारची आपण पाहतो इथून मात्र कमजोरी शॉट मध्ये पाहायला मिळाला नाहीये. गॅप मधून आपण फटका बघितला आणि धावा देखील आपण पाहतो चांगल्या पद्धतीनं कलेक्ट करत असताना इथे येतोय चौकार. आपल्याला मैदानामध्ये पाहतो रवी गोलंदाज होता. त्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला संजय पाहायला मिळेल. आता इथून गोलंदाजी साठी आलाय. कोलट टप्प्याचा बॉल, यॉर्कर लेंथ, विकेट किपर ऍज इट इज काम आपलं पाहतो आपण करत असताना चांगलं स्टॉप केलं बॉलला. डॉट बॉल सुरुवात संजयच्या षटकाशी. स्ट्राईकला फलंदाज तयार आहे बॅटिंगसाठी आणि इथून नॉन स्ट्राईक खेळला अमोल राहिलाय, तर अंकुश मात्र पहिला चेंडू डॉट खेळलाय. पाठलाग करायचा 43 धावांचा. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतो. आपण पाहतो आमचे रुपेशजी भोईर साहेब या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि युवराज ट्रान्सपोर्टचे ते सीईओ आहेत, ज्यांचे आपण पाहिले तर ख्याती राहिली आहे. खास करून लाल माती असेल, डबर असेल, खडी असेल, जे आपण पाहतो बिल्डिंग मटेरियल आहे, या मटेरियल्सला नियमितपणे ते सप्लाय करत असतात आणि एक आदर्श असं व्यक्तिमत्व आहे रुपेशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे आम्हाला. आम्ही त्यांचं शतशः आभारी आहोत. थँक्यू सो मच. ते म्हणतात ना, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, घेणाऱ्यानं घेता घेता देणाऱ्याच्या हात घ्यावे. या मान्यवरांचं आम्ही जरूर कौतुक करू. अजून एक स्पर्धा आपल्या सगळ्यांच्या भेटीला प्रकाश ज्योतातील नाईट क्रिकेटची स्पर्धा 14, 15, 16, 17 आणि 18 जानेवारी रोजी आपण स्पर्धा पाहणार आहोत. आदिवासी चषक पर्व दुसरे आदिवासी तरुण मित्र मंडळ आयोजित आदिवासी ट्रॉफी 2026 चा हंगाम आणि ज्यामध्ये आपण पाहतो ठिकाण असणार आहे कैलासवासी सावळाराम पाटील क्रीडानगरी कसलखंड आष्टे. जिथे आयोजक आहेत दिनेश वाघमारे आणि आमचे स्वस्तिक दादा वाघमारे यांनी या स्पर्धेचं, स्वप्नील वाघमारे या दादांनी आमच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं. आणि या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी आपल्याला जरूर आकर्षक बक्षीस पाहायला मिळणार आहे. तसेच मालिका वीजसाठी फ्रीज हे पारितोषिक आपण पाहणार आहोत.
सगळ्यांचं आपण कौतुक करू. एक गाव 11 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळवले जातील आणि आपण पाहतो की ऍडव्हान्स तुम्हाला 5,000 रुपये भरायचा आहे. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 80,000 असणार आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांक 40, त्यानंतर 25, 20 आणि 20 अशी यथोक्रमे पारितोषिक आपण पाडणार आहोत आणि प्रवेश फी जी आहे ते 11,000 रुपये आहे. सगळ्यांचं आम्ही कौतुक करू, आयोजकांना शुभेच्छा देऊ. माझ्याकडे आपण घेऊन जाऊया. ओ पादकडे लाऊड शाऊट सापडलेत 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 मधोमध्ये सापडलेत. विकेट पडते लेग बिफोर द विकेट आणि हा धक्का इथून बॅटिंग करत असताना आपण पाहतो पोइंजे संघाला. तिसरा फलंदाज बाद जगदीश चढाव संपतोय. विकेट पडल्या म्हणजे एखादी ताडपत्री गुंडाळा इतक्या सहजतेने विकेट गुंडाळल्या जातात आणि आता डाव जो आहे तो मधोमध्ये मिळून की अडकलेला आहे. स्वतःला सावरणं फार महत्वाचं आहे. क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटमध्ये आपण पाहतो की ज्या वेळेला गोलंदाजी होते त्या गोलंदाजीवरती प्रत्युत्तर होत नाही आणि सेकंड आपला स्पेशली ज्या वेळेला धावा चेस करायच्या असतात आपण जेवढे डॉट बॉल खेळतो ना तेवढा प्रेशर आपल्यावरती येतो. त्यामुळे हा जो प्रेशर आहे तो रिलीज करावा लागेल. आता आपण जर विचार केला पोइंजे संघाची जी बाजू आहे ती थोडी आपल्याला पडती पाहायला मिळते कारण विकेट पडल्या त्यांच्या 9 वरती आपण पाहतो आतापर्यंत 3 गडी त्यांनी गमावलेले आहेत. अमोल आहे मैदानाच्या आतमध्ये ज्यानं चांगला स्टार्ट दिला होता बट तो नॉन स्ट्राईक एंडलाच आपण पाहतो खेळाडू. अमोल बाद झालेत माफ करा म्हणजे जगदीश आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि सुरेश. जगदीशचं एकच योगदान आहे तो नॉन स्ट्राईक एंडला उभा राहिला. सुरेश नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातोय आता बॅटिंगसाठी. मधोमध्ये आपण पाहतोय तर अडचणीमध्ये सापडलाय संघ यात काही शंका नाही. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार असेल बॅटिंग करण्यासाठी उजव्या हाताचा खेळाडू. डाव चांगला सजवावा लागेल कारण पाठला करायचा 43 धावांचा आणि त्यामध्ये आपण पाहतो की आता दुसरं षटक देखील संपत आलेलं आहे. षटकातून 2 बॉल शिल्लक आहेत या षटकाच्या. अखेरीच गोलंदाजी करतोय गोलंदाज. 5वा चेंडू फ्लिक करायचा होता. फ्लिक ऑफ द रिस्ट इम्प्रोवायझिंग फटका खेळायचा प्रयत्न आपण पाहिला खेळाडूचा. बॅट अँड बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये आणि अजून एक डॉट बॉल आपण इथे पाहतो संघाच्या. 1 रन माफ करा सिंगल येते. एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती रेखाटली जात आहे टीमच्या खात्यात. सिंगल डबलनं प्रवास सुरू आहे. एकेरी अंकातून दुहेरी अंकामध्ये पदार्पण आपल्याला पाहायला मिळतं संघाचं. बट मी म्हणेन की या ज्या गोष्टी आहेत यामध्ये तुम्हाला सरासरी मेंटेन न ठेवता जो खेळ झालेला आहे त्या खेळामध्ये म्हणेन की तुला मला थोडंसं आता काहीतरी आला घालणं फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा एका धावेकडे जाण्याचा निर्णय आपण पाहतो खेळाडूंचा आहे इथे. संघाच्या खात्यामध्ये जर आपण पाहिला तर जरूर आपल्याला पाहायला मिळेल टीमची धावसंख्या जी आहे ती 11 वरती जाऊन पोहोचलेली आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ ज्यामध्ये 2 विकेट आणि 2 धावा. एक गोल्डन स्पेल संजयनं आपल्या संघासाठी दिलेला आहे. हरिग्राम संघाची गोलंदाजी पॉवरफुल आणि परफेक्ट पॅकेजिंग प्लेअर आपण पाहतोय संजय ज्यानं अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत बॅटिंग करताना 8 धावा देखील आपल्या संघासाठी जरूर त्यानं जमा केल्या होत्या. 200च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करताना पाहायला मिळाला आणि आता जर आपण विचार केला एक इकॉनॉमिकल स्पेल त्यानं दिला म्हणजे द मॅन विथ गोल्डन नाम संघासाठी हा दुवा ठरलेला खेळाडू ठरलाय या मॅच मध्ये. बाळू आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार आहे. 11 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पोंजे आणि पोंजेच्या अगेन्स्ट मध्ये आपल्याला हरिग्राम हे 2 संघ पाहायला मिळतात. दोघांमध्ये क्लॅश. आडव्या बॅटने खेळलेत. गॅप मधून मारायचा प्रयत्न आहे. फाईन लांब आहेत फार दूर नाहीयेत बट पोहोचलेत. बॉलला स्टॉप केलं चांगल्या पद्धतीनं. धावा थांबवत असताना आपण पाहतो इथे या बॉलवरती आपल्याला जरूर एक क्विक सिंगल त्यानंतर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा मनसोबा आणि 2 धावा त्यांनी अगदी सहज पद्धतीनं पूर्ण केल्या. 2 धावसंख्या पुढे संघाच्या खात्यामध्ये आपण पाहतो आता भर पडलेली आहे. खातं जाऊन पोहोचते ते म्हणजेच टोटलला 13 रन. 13 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. डाव जर आपण पाहिलं तर चांगला बनवत असताना चांगला सजवत असताना आपण संघाच्या खेळाडूंना पाहतो. टीमच्या खात्यामध्ये जर आपण विचार केला तर तो त्यांना थोडेसे विजयापासून दूर 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 घेऊन जात आहेत आणि त्या ज्या समसमान संधी त्या जिंकण्याच्या त्याच्या ज्या प्रोबॅबिलिटीज आहेत त्या चान्सेस आहेत त्या कमी झाल्यात. होतो विकेट. ओ चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर बॉलला एलिगेशन आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल पुन्हा एकदा विसावला गेलाय. अजून एक डॉट बॉल. कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. असं वाटलं की 10च्या सरासरीने धावा बनवायच्या. शेवटच्या मोमेंट पर्यंत लढाई लढेल पोइंजे संघ बट नाही. वाईटचा इशारा पंचांचा. नरेश जुगरे आणि आज अविनाश आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
मोठा फटक्याची गरज आहे. आता चान्स घ्यावी लागेल बॅट्समनला. चान्स घेणं महत्वाचं आहे. ओ हाल्फ हेलिकॉप्टर गोफणी सारखी बॅट फिरवली आहे. लॉंग ऑनला फिल्डर. फिल्डिंगचा मारा पा. अगदी आपण जर पाहिलं ना समोरच्या समोर 4 खेळाडू पाहायला मिळतील एक मिड विकेटला. आणि यातून स्पष्ट होतं की जी गोलंदाजी ती खोलवर टप्प्याची मे बी करतात. काहीसे प्लॅन चेंजेस देखील केले गेलेत. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. लॉंग ऑफ थोडे ऑर्थोडॉक्स आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरमध्ये एक फिल्डर आहे आणि पॉईंट पासून थोडे अलीकडच्या बाजूला फिल्डर त्यांनी लावलेले आहेत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. मिड विकेटला एक फिल्डर आहेत. फाईन आतमध्ये बीट करायचा आहे. फिल्डर आहेत लॉग ऑफ मधून डाऊन द ग्राउंड विकेट डाऊन. स्टेटिकचा फटका फसलाय. बॅट्समन बाद होतोय आणि अजून एक फलंदाज आपण पाहतोय तंबूच्या आश्रयाला परततोय. 4 गड्यांचा मोबदला. धावा आहेत 15. मोठी गोष्ट होणार आहे. कारण इथून सामना जिंकणं एवढं सोपं नाहीये. पण आता षटकार जर आला या बॉलवरती तर मग काहीतरी जरूर वेगळं पाहायला मिळेल आणि काहीतरी त्याच्यामध्ये वेगळा आपण पाहतोय की एक इन्सेन निर्माण होईल या मॅचमध्ये आणि त्याची गरज आहे. मॅचला कलाटणी जर द्यायची असेल ना तर मग मी म्हणेन की इथून एखादा मोठा फटका येणं या बॉलवरती स्पेशली म्हणून की फार गरजेचं आहे आणि तो मारावा लागेल. जर जिंकायचं असेल तर पोंजे संघाच्या खेळाडूला मधल्या फळीमध्ये जबाबदारीचं ओझं वाहून नेण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये आलाय वैभव बॅटिंग करण्यासाठी. उजव्या हाताचा खेळाडू आहे. स्टार्ट चांगला आहे खेळाडूचा कारण आतापर्यंत पोंजे संघासाठी हा खेळाडू देखील आपण पाहतो की मधल्या फळीमध्ये ॲज अ फिनिशर म्हणून काम करणारा आपण पाहिलं त्या खेळाडूला आणि आता इथून त्याच्यावरती जबाबदारी आहे. त्या जबाबदारीचं ओझं वाहील का हे पाहणं महत्वाचं. बालूचा अखेरचा बॉल शिल्लक. ओ 7-28 पाय इकडे लिगडिंग एज नॉन स्टॉप वे टू लॉंग स्टॉप. बॉल जातोय सीमा पार. शेवट 4 सह 3 षटकांचा खेळ आणि 3 षटकाच्या खेळानंतर टीमची धावसंख्या 19. येणारे शेवटचे 6 बॉल आणि आता धावांची गरज आहे 24. एकोणीस धावा धावफलकावरती आपण पाहतो. धावफलकावरती लागलेले 6 आता 24 धावांची गरज आहे. रोमांचक मॅच. चला वर्णे संघ यापुढे तुम्हाला कॉल दिला जाणार नाहीये. आज फायनल नाईट आहे आणि महाअंतिम फेरीचे सामने देखील आजच आहेत. तुम्ही जर असं करत असाल तर मग आम्हाला एक वेगळा पाऊल उचलावा लागेल. स्वप्नीलजी वाघमारे साहेब इथे आलेले आहेत. आष्टे नगरीमधून आपण पाहतो माफ करा पोंजेचे आणि त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. हलक्या हाताने खेळलेत. एक सिंगल प्राप्त. सेकंड साठी निघालेत. सेकंडला थ्रो होण्याचे चान्सेस बस नाही बा. 2 तिथे पूर्ण केल्यात. थोडा खराब थ्रो. ओ ओ ओ ओ नटखट नखरे आहेत मॅच मध्ये. नखरे आहेत या मॅच मध्ये. आता उर्वरित जर आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मधोमध एक सन्मान करतोय आपण. उपस्थित मान्यवर आमचे स्वप्नील भाई पोंजे गावचे एक चांगले आपण पाहतोय आयोजक देखील आहेत आणि त्यांचा इथे सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. हा फटका पहा हवेत खेळला. उंच बॉल वॅकंड एरिया. तिथे बॉल लँड होतोय. स्ट्राईक ठेवायचा. ओ झेलबाद आणि आता आपण पाहतो की बॅट्समन आउट. धक्का बसेल पोंजे संघाचा. नॅट नंबर 4चा जगदीश देखील आता माघारी.
शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये आता गरज आहे ती म्हणजेच 22 धावांची. 4 चेंडू 22 धावा. इथे पहा बॉल, इथे जरूर आपल्याला पाहायला मिळेल की निर्धाव चेंडू येतोय. चला वर्णे संघ, आपण लवकरात लवकर संघ नाही पाठवायचा. शेवटचा अंतिम पुकार आम्ही तुम्हाला देतोय, यापुढे रिकॉल केला जाणार नाहीये. वर्णे संघ तुम्हाला विनंती आहे. ओ द विकेट ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये आकाश मार्गाने संचार करत बॉल सीमा पार पाठवलाय. 6 रनसाठी षटकार आलाय. तिकडे पहा फिल्डर आहेत, पाठलाग करण्यासाठी होते जरूर इच्छुक, बट बॉलचं बाहेर जाणं हे नियतीला मान्य होतं आणि इथे अजून एक चौकार पाहायला मिळतो. म्हणजे धावांचं अंतर मार्जिन कमी केली जाते. टीमची धावसंख्या आपण पाहतो 4 न पुढे 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि 12 धावांची गरज आहे. षटकार आला तर 6 धावांपासून दूर राहतील विजयापासून. नंतर विचार करण्यास भाग पडेल मात्र या गोष्टी. इथे पहा फटका जो आहे तो सीमा पार जातोय. 6 धावांनी जो सामना आहे तो पोंजे संघानं गमावलाय. बट मी म्हणेन की यात त्यांच्या छोट्या चुका झाल्या. पहा काहीशा मी म्हणेन की मधल्या फळीमधील फलंदाजांनी नाराज केलं आणि हा सामना त्यांना गमवावा लागला. काही हरकत नाहीये, हार्ड लक इथं सुरुवात आहे, कारण ही पहिली नाईटची स्पर्धा आहे. अजून बऱ्याच स्पर्धा तुम्हाला खेळायच्या. तुम्हाला मी शुभेच्छा देऊ. विजेत्या संघाचं अभिनंदन व्यक्त करतोय आणि इथून एक पुन्हा एकदा शेवटची आम्ही अनाउन्समेंट करतो. वर्णे संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी इथे उपलब्ध व्हायचंय. चला रवी आहे त्या मॅच मॅन ऑफ द मॅच. अष्टपैलू कामगिरी, बॅटिंग करताना 16 धावा आणि गोलंदाजी करताना देखील 1 विकेट त्यानं प्राप्त केलेलं आहे. आम्ही रवीला इन्व्हाइट करतो की आपण यायचंय. फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुप